अंबरनाथ प्रकरणामुळे भाजपचं ढोंग समोर आलं। 12 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून राऊतांनी ही टीका केली आहे। भाजप चोऱ्यामाऱ्या करून पक्ष वाढवत चालल्याचाही टोला त्यांनी लगावलाय। भाजपमध्ये कार्यकर्ते घडवण्याची क्षमता नाही, भाजपनं वैचारिक सुनता केलेली आहे असंही राऊतांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसलं। काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल, आणि भारतीय जनता पक्षानंही कारवाई केली काँग्रेस किंवा MIMशी युती केल्याबद्दल। पण काँग्रेसनं उमेदवारांना, त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रांताध्यक्ष आहे त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली। महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं। लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे जे संतांनी म्हटलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे। जे वारंवार आम्ही म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही। पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता ते पळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात। स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाडा, कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं